नमस्कार, मी डॉक्टर अर्चना मनोज. कृषी समृद्धीच्या मराठी वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. यूजीसीच्या आग्रहानंतर आणि राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याचं ठरवलं होतं. मात्र या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने आज अखिल भारतीय विद्यार्थी संघटन आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना निवेदन दिलं आहे. यूजीसीच्या आग्रहानंतर आणि राज्यपालांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याचे ठरविले होते. मात्र या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने आज अखिल भारतीय विद्यार्थी संघटन आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले. एबीव्हीपी कार्यकर्त्यांनी सांगितले की विद्यापीठातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन परीक्षांमध्ये घोळ आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पेपर सबमिट होत नाही, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे. हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. ये आंदोलनी निवेदन है और वीसी को अल्टीमेटम है वाइस चांसलर सर को कि जो विद्यार्थी अंतिम वर्ष के विद्यार्थियों की परीक्षाओं में प्रॉब्लम्स आ रही है, ओटीपी की प्रॉब्लम्स है, लॉगिन की प्रॉब्लम्स आई है, कल के पेपर में ब्लैंक आ रहा था, सबमिशन की प्रॉब्लम्स है, विद्यार्थियों के पेपर सबमिट नहीं हो पा रहे हैं, एक 2-2 घंटे 3-3 घंटे विद्यार्थी परेशान हो रहा है. इन सभी विषयों को लेकर के एक निवेदन था कि ये इसे जल्द से जल्द छुड़वाया जाना चाहिए. उसमें एक और मुद्दा ऐसा था कि विद्यार्थियों ने जो हेल्पलाइन नंबर विद्यापीठ ने जारी किए वो सफिशिएंट नहीं है कहीं ना कहीं विद्यार्थियों के लिए. 70,000 विद्यार्थियों के माध्यम से 20 हेल्पलाइन नंबर जारी करना कहीं भी उचित नहीं है. इसे जल्द से जल्द बढ़ाया जाना चाहिए. दूसरा एक मुद्दा ऐसा है कि जो ध्वनि प्रसारित की गई थी विद्यार्थियों को मानसिक त्रास देने के लिए, उनके ऊपर त्वरित कार्रवाई की जाना चाहिए दोषियों के ऊपर. और वहीं एक प्रमुख मुद्दा ऐसा है कि जो विद्यार्थी परीक्षा से वंचित हो चुके हैं, जिनका सबमिशन नहीं हो पाया है, जिनका लॉगिन से बाहर आ चुके हैं, ऐसे विद्यार्थियों के लिए विद्यापीठ ने त्वरित एक मार्गदर्शिका पत्रक निकालना चाहिए कि उसमें आगामी विद्यार्थियों के लिए क्या दिशा सूचक होंगे, किस प्रकार से एग्ज़ाम होगा, किस प्रकार से एग्ज़ाम होगी, ये सभी चीज़ें बताई जानी चाहिए. विद्यार्थी परिषद ने एक माननीय वाइस चांसलर से एक निवेदन किया है कि विद्यार्थियों के साथ एक संवाद आयोजित किया जाना चाहिए, जिससे विद्यार्थियों के मन में जो संभ्रम उत्पन्न हुआ है, कहीं ना कहीं विद्यार्थियों को जो उनके पालक है, विद्यार्थियों को जो मानसिक त्रास हो रहा है, ये दूर करने के लिए किस प्रकार से वाइस चांसलर कार्य कर रहे हैं, विद्यापीठ कार्य कर रहे हैं, एक संवाद के माध्यम से इसे दूर किया जाना चाहिए. अगर ये सभी चीज़ें 3 दिवस के अंदर जो तांत्रिक प्रॉब्लम्स है, ये सभी जब 3 दिन के अंदर नहीं पूरी हो दूर नहीं की जाती है, तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माननीय कुलगुरु का घेराव करेगा और उसके ऊपर रास्ता निकालने के लिए दबाव डालेगा. और विद्यार्थी हित के लिए जो भी प्रयास हो सकते हैं वो अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लगातार विद्यार्थियों के हित में खड़ा रहेगा, ऐसा मैं सभी विद्यार्थियों को आश्वस्त करता हूं. और अगर आगामी 3 दिन के अंदर ये सभी समस्या नहीं हल होती है तो आगामी जो भी होगा उसके लिए विद्यापीठ और माननीय कुलगुरू जबाबदार होंगे. बघा, परीक्षा सुरू झाल्यात त्याचं आम्ही स्वागत करतोय, कारण आधीपासूनच एबीव्हीपी त्याच्या फेवरमध्ये आहे. पण जेव्हापासून परीक्षा सुरू झाल्या ऑनलाईन एवढा जास्त प्रॉब्लेम येतात, OTPचा प्रॉब्लेम, आणि जर जेव्हा स्टुडंटला प्रॉब्लेम येतो तो कॉल करतो तर त्याला म्हटलं जातं की तुम्ही चहा प्या. हा प्रॉब्लेम त्याच्यामुळे एकतर एवढ्या दिवसानंतर परीक्षा होत्या आणि त्यातच परीक्षा जर पूर्ण झाली, त्यांनी पूर्ण क्वेश्चन सॉल्व केले तर ते सबमिट होत नाही आहे. त्याला 2-2 तास तो मोबाईल घेऊन राहावं लागतं, एक ब्लँक पेज येतो आणि जे इन्स्ट्रक्शन्स जे काढले ते पूर्णपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही कुलगुरूंना म्हटलं की सरळ तुम्ही सोशल मीडियाद्वारे स्टुडंटशी संवाद साधा, कारण त्याच्यामुळे स्टुडंटना थोडं तरी रिलॅक्सेशन मिळायला पाहिजे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की 3 दिवसात जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तसं OTPचा प्रॉब्लेम आहे किंवा स्टुडंट्ससाठी जे तुम्ही हेल्पलाईन नंबर काढले, एवढ्या स्टुडंटसाठी फक्त 20 हेल्पलाईन नंबर, तुम्हीच विचार करा हे पुरेसं आहे का. ह्या सगळ्या मागण्या जर 3 दिवसात पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही कुलगुरूंचा पुन्हा घेराव करू, त्यांच्यावर आम्ही प्रेशर टाकू की हे प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे. कारण ऑलरेडी इतका मानसिक छळ होता स्टुडंट्सचा, आणखी त्यात हे सगळे प्रॉब्लेम्स, तर त्याच्यामुळे आम्ही मग 3 दिवसानंतर पुन्हा आम्ही आंदोलन करू. आता आम्ही निवेदन दिलं आहे, आता आम्ही आंदोलन करू. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा अनेक विद्यार्थ्यांकडून सूचना मिळाल्या होत्या. त्यावरूनच या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंना निवेदन दिले.
आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारे आज आम्ही इथे कुलगुरूंना एक निवेदन दिलं. काल कल्याण देशपांडे आमचे जे पदाधिकारी आहेत आणि आमच्यासोबत बाकीचे पण सहकारी आहेत त्यांना काल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे फोन येऊ लागलेत की पेपर सबमिट होताना अडचणी आहे, कारण की पहिल्यांदाच सर्व विद्यार्थी ऑनलाईनच्या प्रक्रियेला सामोरे जातात. 4:15पर्यंत पेपर्सला ते लॉग इन करू शकत नव्हते. मग ती प्रक्रिया सुरू झाली, मग सबमिट करू शकत नव्हते. सबमिट केल्यावर ब्लँक स्क्रीन येत होती, त्यामुळे मुलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला की आमचे पेपर सबमिट झाले की नाही झाले आणि नेमकं काय परिस्थिती आहे. मग तीच विनंती घेऊन आज आम्ही कुलगुरूंना भेटलो आणि कुलगुरूंनी आम्हाला आश्वासन दिलं की ज्या विद्यार्थ्यांचे पेपर्स राहिले असतील, ज्यांचे सबमिट झाले नसतील, जे काही विद्यार्थी असतील त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईनची असेल तर ऑनलाईनच प्रक्रियेने ती परीक्षा पुन्हा घेण्यात येईल आणि ॲपमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्यासुद्धा ते पूर्ण रिपेअर करतील, पूर्ण दुरुस्त करतील आणि विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची संपूर्ण काळजी युनिव्हर्सिटी घेईल असं आश्वासन आम्हाला कुलगुरूंनी आज दिलेलं आहे. कुलगुरूंनी एक विषय सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचे पेपर सबमिट झाले नाही, ऑनलाईनमध्ये त्यांनी अप्लाय केलं आहे, जे ऑफलाईनवाले आहेत ते ऑफलाईनवालेच आहे, पण ऑनलाईनमध्ये ज्यांनी अप्लाय केलं आणि पेपर सबमिट झाले नाही किंवा ज्या अडचणी आहे त्यांच्या पुन्हा परीक्षा घेण्यात येतील आणि त्याबद्दलचं नोटिफिकेशन इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वेबसाईटद्वारे मिळतील. खरं पाहिलं तर विद्यापीठांनी इतर आधुनिक परीक्षा पद्धतीप्रमाणे हे आधीच व्हायला पाहिजे होते. म्हणजे कोरोना काळात सुद्धा या पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने परीक्षा देता आली असती. मात्र आता स्थिती तहान लागल्यानंतर विहित खोदण्याची नागपूर विद्यापीठाची झाली आहे. त्यामुळेच आज विद्यापीठ आणि विद्यार्थी या परिस्थितीला तोंड देत आहेत. कॅमेरा पर्सन प्रवीणसह प्रकाश शुंकलवार, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते. नागपूरच्या PIA ॲब्रिटेटर्स ऑर्गनायझेशननी आज आपल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. मी PTA आर्बिट्रेटर्स ऑर्गनायझेशन ही जी रजिस्टर्ड संस्था आहे, म्हणजे रजिस्टर्ड कंपनी ॲक्च्युअली रजिस्टर्ड आहे, याचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आणि आमचं मूळ काम असं आहे की निरनिराळ्या विवादामध्ये ते सोडवण्यासाठी आर्बिट्रेटर म्हणून काम करावं. नुसते इंडिव्हिज्युअल म्हणून काम न करता एक प्लॅटफॉर्म तयार करावा की ज्यायोगे लोकांना इथे नागपूरमध्ये ही सुविधा राहील आणि त्याचा त्यांना अनेक दृष्टीने फायदा होईल. एकतर लिटिगेशनचा खर्च कमी होईल, वेळ कमी होईल, लवकर, आणि त्यांना आवश्यक असलेले सगळे निरनिराळे एक्सपर्ट्स इथे अवेलेबल राहतील आणि त्याच्यामुळे इथल्या वकिलांनासुद्धा आणि इथल्या कोर्टालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि आम जनतेला तर होईलच होईल. आम्ही सध्या इंडिव्हिज्युअली प्रत्येकजण हा हायकोर्टच्या पॅनेलवरती आहे, मुंबई हायकोर्टच्या पॅनेलवर आहे. परंतु आज ज्या केसेस केल्या जातात त्या जरी लिटिगंट मध्य भारतातले असले किंवा इतर भागातले असले तरीसुद्धा त्यांना मुंबईला यावं लागतं. आमचा प्रयत्न असा आहे की हा प्लॅटफॉर्म इथे केल्यामुळे ते लिटिगन्सना मुंबईपर्यंत, दिल्लीपर्यंत जायची गरज राहणार नाही. ते इथेही तेच त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकेल. इथे लॉयर्सही अवेलेबल आहेत, कोर्टही अवेलेबल आहे आणि त्यांना लागणारे एक्सपर्ट जे आहेत निरनिराळ्या फील्डचे, टेक्निकल, लीगल आणि कमर्शियल, तेही आज नागपूरमध्ये आहेत. त्यांचा फायदा घेऊन इथे अशा तऱ्हेचा विवाद हा लवकर, कमी वेळात आणि कमी खर्चात हा सोडवला जाईल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या विद्यमाने दीक्षाभूमी नागपूर येथे 64व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम कोविड-19च्या वाढत्या प्रभावामुळे रद्द करण्यात आले आहेत. याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सुधीर फुलझेले, सचिव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवरील सर्व धार्मिक कार्यक्रम जसे धम्मपरिषद आणि मुख्य सोहळा हा रद्द करण्याचा निर्णय समितीनं घेतलेला आहे व दरवर्षीप्रमाणे पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आणि अशोक विजयादशमी दिवशी सकाळी 9 वाजता बुद्धवंदना पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई हे सर्वांना देतील
आणि दरवर्षीप्रमाणे सर्व बुद्ध विहारांमध्ये 9 वाजताची वेळ साधून, कारण त्याच वेळेस बाबासाहेबांनी 9 वाजता सर्वांना बुद्धवंदना दिली होती, ती वेळ साधून सर्व बुद्ध विहारांमध्ये 9 वाजता वंदना घ्यावी असे मी सर्व नागरिकांना विनंती करतो. यावर्षी हा सोहळा जरी नसला तरी आम्ही धम्मचक्र प्रवर्तन दिन हा साजरा करतो आहे, पण तो अगदी साधेपणाने. ह्या कोरोना महामारीमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक त्यांना सेवा देणारे कोरोना योद्धे मृत्युमुखी पडले. त्यांच्याप्रती श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियाप्रती एक भावना म्हणून यावर्षी दीक्षाभूमीच्या मुख्य स्तूपावर कुठलीही रोषणाई न करण्याचा स्मारक समितीने निर्णय घेतलेला आहे. तरी मी आपल्या माध्यमातून सर्वांना परत विनंती करतो, घरीच राहा, सुरक्षित राहा, घरूनच बुद्धवंदना घ्या व बाबासाहेबांना मानवंदना द्या. जय भीम. शासकीय कार्यालयाप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांना 5 दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शनिवारी सुट्टी दिली तर शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाजांवर काय परिणाम होईल याचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत. राज्य सरकारने शैक्षणिक विभाग वगळता इतर विभागांना 5 दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे. यामुळे या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाजाचे तास वाढले असले तरी लागून 2 दिवसाची हक्कांची सुट्टी मिळत आहे. हाच नियम शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ यांना लागू करावा अशी मागणी केली जात होती, परंतु अद्याप याबाबत सरकारने विचार केला नाही. सध्या नागरिकांच्या सोयीसाठी महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शनिवारी विद्यापीठातील कामकाज सुरू असते, पण प्रत्येक शनिवारी सुट्टी दिली तर बाहेरगावचे विद्यार्थी प्राध्यापकांची काही प्रमाणात अडचण होऊ शकते. यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. 5 दिवसाचा आठवडा केल्यास विद्यार्थी प्राध्यापक यांचा प्रवास खर्च कमी होऊन रस्त्यावरील वर्दळ कमी होईल. शनिवारी तासांची संख्या कमी असल्याने शहरी व ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. या कारणांमुळे 5 दिवसांचा आठवडा करणे फायदेशीर ठरेल असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. सप्टेंबर महिन्यात विद्यापीठ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करताना यामध्ये 5 दिवसांचा आठवडा जाहीर करा अशी प्रमुख मागणी केली होती. यामध्ये आंदोलनावर तोडगा काढताना याबाबत सकारात्मक विचार करू असा निर्णय घेऊ असे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. यानंतर उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठाच्या कुलसचिवांना पत्र पाठवून 5 दिवसांचा आठवडा करण्यासाठी अभिप्राय कळविण्यास सांगितला आहे. तर पुणे विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांनी याचा अभिप्राय 14 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. नागपूर सायबर पोलीस ठाणे यांनी एका मोठ्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक केली आहे. फेसबुकवर खोटे अकाउंट तयार करून नागपूर येथील रीना न्यूटन यांना कॅनडात नोकरी लावून देतो म्हणून 41,70,000 रुपयाची फसवणूक केली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे यांनी सखोल तपास करीत दिल्ली येथून आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 2 आरोपी हे परकीय नागरिक असून ते नायजेरियातील असल्याचे माहिती समोर येत आहे. पोलीस स्टेशन गिट्टीगदा नागपूर शहर येथे हा गुन्हा IPC आणि IT कायद्याअंतर्गत दाखल होता. सप्टेंबरमध्ये हा गुन्हा दाखल झाला. याच्यामध्ये कंप्लेंटला फेसबुकवरून बनावट फेसबुक खाता आहे, त्याच्यावरून ओळख वाढवण्यात आली. नंतर प्रॉमिस देण्यात आलं की आम्ही तुम्हाला कॅनडामध्ये नोकरी मिळवून देऊ आणि इतरही काही गिफ्ट मिळवून देऊ, आणि हे वेगवेगळ्या प्रकारे ओळख वाढवून आणि नंतर प्रॉमिस देऊन साधारण 41,70,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते बँक अकाउंटमध्ये. बँक अकाउंट जे आहेत ते बोगस नावानीच आहेत. याच्यामध्ये फेसबुककडून माहिती घेण्यात आली. CCTV फुटेजही आम्हाला मिळालं होतं आणि याच्यात जे टेक्निकल डिटेल्स मिळाले त्याच्यावरून दिल्ली येथून 5 आरोपी अटक करून आणण्यात आलेले आहेत, ज्याच्यात 1 भारतीय आणि 4 नायजेरियन आहेत. आता 4 नायजेरियन आरोपींच्या बाबत पुढील माहिती घेण्यात येईल. त्यांचा पासपोर्ट, व्हिसा, शिक्षण, व्यवसाय आणि भारतातल्या इतर शहरांमध्ये यांनी गुन्हे केले आहेत का, ही पूर्ण माहिती याच्यात घेण्यात येईल. जवळपास 18 लाख रुपये बँक खात्यांमध्ये मिळाले, ते गोठवण्यात आलेले आहेत जे या क्राईमशी संबंधित आहेत. आणि इतरही क्राईमशी संबंधित त्यांचे गुन्हे आहेत का, सिम कार्ड्स, मोबाईल फोन्स किंवा अकाउंट्स सोशल मीडियावरचे कोणकोणत्या नावांनी यांनी केलेत याची पूर्ण माहिती घेण्यात येईल. अशा प्रकारे एकूण 5 आरोपी या गुन्ह्यात अटक झालेले आहेत. हे आता तपासामध्ये या नायजेरियन आरोपींबद्दल पूर्ण माहिती घेण्यात येईल. याच्यानंतर आता त्याच्यासाठीच आपण आज PC घेतलेला आहे आणि कोठडी 19 तारखेपर्यंत प्राप्त झालेली आहे.
मनीष नगरातील ओयो हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला आहे. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या 2 वारांगणांसह 2 दलालांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रंजना चतुर्भुज मेश्राम आणि भूषण जेटुराम माहुले अशी दलालांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजना मेश्राम आणि तिचा साथीदार भूषण माहुले यांनी बेलतरुडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनीष नगरात असलेल्या कृष्णकुंज ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू केले होते. हॉटेलमध्ये 2 तरुणींना त्यांनी मुक्कामी ठेवले होते. त्यांच्याकडून देहव्यापार करवला जात होता. ओयो हॉटेलमध्ये एकटा आलेला आंबट शौकीन ग्राहकांना प्रवेशद्वारावरच असलेला भूषण भेटत होता. त्याला थेट तरुणी असल्याचे सांगण्यात येत होते. त्याने होकार देताच तो रंजनाला फोन करून दोन्ही तरुणींना ग्राहकांच्या खोलीत पाठवत होता. त्यापैकी पसंती दर्शवून सौदा ठरत होता. रंजनाच्या हाती पैसे दिल्यानंतर तरुणी ग्राहकासोबत रूममध्ये जात होती. ओयो हॉटेलमध्ये तरुणी देहव्यापार करीत असल्याची माहिती SSBच्या PI तृप्ती सोनवणे, PSI स्मिता सोनवणे यांना मिळाली. शनिवारी सायंकाळी पंटर पाठवण्यात आला. पंटरने रंजनाला तरुणीची मागणी केली. रंजनाने पैसे आणि हॉटेलमधील खोलीच्या भाड्यासह रक्कम घेतली. त्यानंतर 2 तरुणींना खोलीत पाठवण्यात आले. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा घालून रंजना आणि भूषण यांना अटक केली, तर दोन्ही तरुणींना ताब्यात घेतले. ब्युरो रिपोर्ट, कृषी समृद्धी न्यूज, नागपूर. कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत खुनाच्या आरोपींना अटक केली आहे. दारू प्यायला पैसे न दिल्याने 3 इसमांनी रोशन साखरे यांना चाकूचे वार करीत जखमी केले होते. उपचारादरम्यान त्यांचा 9 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. नागपूर गुन्हे शाखा युनिट 3 आणि युनिट 5 यांनी संयुक्त कारवाई करीत 4 आरोपींना अटक केली आहे. दिनांक 24/9/2020 पोलीस स्टेशन कपिलनगरच्या हद्दीमध्ये कपिलनगर चौकामध्ये फिर्यादी होते रोशन फागुजी साखरे व 40 वर्ष, राहणार तक्षशिला नगर, नारी रोड. हे दारू पिण्याच्या सवयीचे होते आणि हे दारू पिऊन रात्री 23 वाजताच्या दरम्यान तिथून जात होते. तिच्यामध्ये 3 अनोळखी इस्मांनी त्याला शिवीगाळ करून दारूसाठी पैसे मागितले. या कारणावरून त्याला मारहाण केली व त्यातील एकाने त्याला चाकूने त्याच्या पोटामध्ये घाव मारून त्याला गंभीर जखमी करून पळून गेले. त्याच्यानंतर फिर्यादी हा मेडिकल हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आला. तिथे त्यांच्या बयानावरून पोलीस स्टेशन कपिलनगरला 307, 504, 34 भाजूप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपीचा शोध आम्ही करत होतो. दिनांक 9/10/2020 आरोपीची तब्येत अत्यंत सिरियस झाल्याने तो मरण पावला. नंतर त्या गुन्ह्यामध्ये कलम 302 भागी समाविष्ट करण्यात आले. त्याच्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये क्राईम ब्रँचची टीम, युनिट 3 तसेच युनिट 5 संयुक्तरित्या त्याच्यामध्ये आरोपीचा शोध घेत होतो. त्या एरियामध्ये काही CCTV फुटेजची पाहणी केली. त्या आधारे आणि मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे आम्ही आरोपी अभिषेक जगदीश सिंग ठाकूर वय 23 वर्ष, राहणार रमाईनगर यास ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याने सदरच्या खून केला असल्याचे सांगितले. चाकूने त्या मृताच्या पोटावर घाव मारल्याचे सांगितले होते. त्याला ताब्यात घेतलेले आहे. तसेच युनिट 5 येथील टीमने PI विनोद पाटील यांनी गुन्ह्यातील आणखी 3 आरोपी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलेले आहे. असे एकूण क्राईम ब्रँचने 4 आरोपी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कपिलनगरला हँडओव्हर केलेले आहे आणि सध्या सदर गुन्ह्याच्या पोलीस स्टेशन कपिलनगर येथून पुढील तपास करत आहे. तर या आरोपींवर पहिले कोणते गुन्हा दाखल आहेत का? नाही, या आरोपींवर पहिले कोणतेही गुन्हे दाखल नव्हते. आरोपींना विचारपूस केली असं त्यांनी सांगितले की हा जो मृतक आहे हा तिथे संशयास्पद फिरत होता म्हणून हे त्याच्या मागे धावले आणि त्यात जो मुख्य आरोपी होता अभिषेक जगदीश सिंग ठाकूर हा दारू पिऊन होता. हा तिथे आला आणि त्याने सरळ जवळचा चाकू काढून फिर्यादीच्या पोटावर घाव मारला. त्यामुळे कालांतराने उपचारादरम्यान फिर्यादी मरण पावला. आणि या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोवर तुम्ही बघत राहा कृषी समृद्धी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ.